याच अनुषंगाने पुढचा तपशील असा आहे की उद्धव ठाकरे हे आता आणखी पक्ष फुटू नये म्हणून घराबाहेर पडले। उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करायचं ठरवलेलं आहे। सलग 3 दिवस उद्धव ठाकरे घराबाहेर असतील। ते 3 दिवस विविध मतदारसंघांचा दौरा करतील। उद्धव ठाकरे या निमित्तानं फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। 27 जूनला ते यवतमाळ, वाशिम, हिंगोली इथं असतील। 28 जूनला ते परभणी आणि धाराशिव या मतदारसंघात असतील। 29 जूनला उद्धव ठाकरेंचा दौरा शिर्डी इथे संपन्न होईल। संजय देशमुख यांच्या यवतमाळ, वाशिम या मतदारसंघात आणि नागेश अष्टीकरांच्या हिंगोली मतदारसंघात उद्धव ठाकरे 27 जूनला असतील। भाऊसाहेब वागचौरेंच्या शिर्डी या मतदारसंघामध्ये ते 29 जूनला असतील। संजय जाधव यांच्या परभणी मतदारसंघात आणि ओम राजे निंबाळकर यांच्या धाराशिव मतदारसंघात ते 28 जूनला असतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहे। ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार। यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही। परभणी शिवसैनिक गेला नाही। हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही। शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही। तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा। बघा, पक्षामध्ये असे जे काही घटना घडतात त्या टायमाला कार्यकर्त्यांची अशी भावना असते की आपला नेता आताही घराच्या बाहेर निघाला नाही, आणि मग त्या कार्यकर्त्याला थोडंसं मानसिक बळ देण्यासाठी, त्याच्या समाधानासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे। मुळामध्ये या दौऱ्यातून काय मिळणार आहे ते देव जाणे, परंतु त्या मतदारसंघामध्ये मी गेलो, कार्यकर्त्याशी संवाद साधला, मग कार्यकर्त्यांनी त्याची चीड व्यक्त केली। मूळ प्रश्नाकडे बगल देणं या उभाटा नेत्यांचं हे कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे।